गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता, पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू। गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली। ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या। मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला। पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 4 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली। त्यानंतर भजन झालं, तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 5 वाजता गोपाळपुरात आगमन झालं। पहाटेपासूनच एका मागोमाग एक अशा विविध सुमारे 500 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या। सकाळी 9च्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची, तर 9:30च्या सुमारास संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गोपाळपुरात दाखल झाली। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं। मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या। या पालख्यासह संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिंड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले। तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे 2:30 वाजता प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली। पूजा झाल्यानंतर पहाटे 3:30 वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली, तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली। श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचं वाटप करण्यात आलं।